मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांचे जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहे। हे मोठं षडयंत्र कोकणपट्टी असो, पश्चिम महाराष्ट्र असो, तिथे आमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही द्या, हे अगदी निग्लिजिबल अर्ज आले। यात 99% अर्ज हे बांगलादेशींचे आहे। महाराष्ट्रात एकंदर 2,14,000 अर्ज आले, 1,23,000 ना प्रमाणपत्र दिलं गेलं, 19,000 प्रमाणपत्र मंजूर झाले, फक्त द्यायचे राहिले होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात हा घोटाळा आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आता एकही नवीन प्रमाणपत्र पूर्ण चौकशी केल्याशिवाय दिले जाणार नाही अशी घोषणा केली। मालेगाव अमरावतीची SIT झाली। मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आग्रह केला आहे की ज्या बांगलादेशीने अर्ज केले आहेत, खोटे शपथपत्र, एफिडेव्हिट, खोटे बोगस पुरावे दाखल केलेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा। इंडियन पिनल कोड सेक्शन 193(2), सेक्शन कलम 199, कलम 200, 420 चिटिंग, फ्रॉड, फोर्जरीचे गुन्हे दाखल करावे। मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः तक्रार दिली आहे आणि शुक्रवारी आता मला बोलवलं आहे, मी जाणार आहे। तर मालेगाव मध्ये असे 3,977 प्रमाणपत्र दिले गेले आहेत, त्यापैकी 3,800 बोगस आहे। यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो। लातूर मध्ये 9,971 अर्ज आले, त्यातनं लातूर शहरातून 3,421 अर्ज आले। हे जे अर्ज आलेले आहेत त्यापैकी 99% अर्ज हे बंगाली, बांगलादेशी मुस्लिमांचे आहेत। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा धोका निर्माण झाला आहे। जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पूर्ण टीमला व्यवस्थित चर्चा झाली, त्यांनी ह्या सगळ्यांचं पुनर्अवलोकन, रिव्ह्यू करण्याचं मान्य केलं आहे। मी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की नोव्हेंबर जर विधानसभा प्रचार सुरू होत त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात आला होता। मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी कारवाईची सुरुवात केली। मालेगाव प्रमाणे लातूरमध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येईल, कारण की लातूरमध्ये जे 3,000+ ऍप्लिकेशन आले आहेत, माझी माहिती आहेत, त्यातनं 95%, म्हणजे मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो। त्यांनी दाखले काय सोबत दिले? पुरावे, आधार कार्ड, रेशन कार्ड, काही मध्ये फर्जी शाळेत सोडण्याचा दाखला, बाकी काहीच नाहीये। म्हणजे आता माणूस जिवंत आहे, त्याचा पंचनामाचं काय करायचं आहे? अरे त्याचा इथे जन्म झालाय, त्याचा एक पण कागद नाहीये। लातूर मधले 99% अर्ज रद्द होणार आणि हे ज्यांनी अर्ज केलेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार। तहसीलदार, नायब तहसीलदार यांना संधी आहे की त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याची। जर त्यांनी रिव्ह्यू बरोबर केला मग सरकार निर्णय घेणार। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार म्हणजे खरं आहे, मी जे सांगितलं की एक खूप मोठं षडयंत्र आहे। ह्या कटकारस्थानमध्ये याचा बेस मालेगाव आहे, कारण की मालेगाव मध्ये हे शिजलं आणि संबंध महाराष्ट्रात फैलावताना त्यांनी काय केलं की जिथं लक्ष कमी जाणार तसं विदर्भ
मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. मुंबईत 2,20,00,000 लोकसंख्या, किती अर्ज मंजूर झाल्या? 58 फक्त. पुणे लोकसंख्या 45, 60 अर्ज मंजूर झाले. व रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, पालघर अर्ज 1000 पण नाही आले. इथल्या लातूरमध्ये 3,500 मंजूर झाले. अमरावतीमध्ये 4,800, सिल्लोडमध्ये 4,800. तर हे कटकारस्थान केले ते पॉलिटिशियन आहेत, काही अतिरेकी संघटनेचे नेते आहेत. पश्चिम बंगाल बांगलादेश बॉर्डरवर काम करणारे 2 पॉलिटिकल एजंट आहेत आणि म्हणून याचा तपास ATF ला दिला गेला आहे.